परमेश्वराच्या अखंड कृपेचा हा प्रवास आहे अनिता सिस्टरच्या जीवनाचा. पवित्र शास्त्र स्तोत्र संहिता याचा 37वा अध्याय आणि 23 मध्ये म्हणतं की मनुष्याची पावले परमेश्वराकडून स्थिर केली जातात आणि त्याच्या मार्गात तो आनंद पावतो. आज आपण त्या प्रत्येक पावलांचा मागोवा घेणार आहोत ज्यांनी अनिता सिस्टर यांचे जीवन सुंदर, प्रेरणादायी आणि सेवामय बनवले आहे. सुरुवात करूया या प्रवासाची. वर्ष 1968, एका सुंदर जीवनाची सुरुवात. परमेश्वराचं वचन इर्मया 1:5 मध्ये म्हणते की मी तुला गर्भात घडवण्यापूर्वीच तुला ओळखत होतो. 1968 परमेश्वराने आपल्या योजनेतील एक सुंदर मोती या जगामध्ये पाठवला. एक लहानशी कन्या, पण भविष्यात अनेकांच्या जीवनात प्रेरणा देणारी व्यक्ती, ती म्हणजे अनिता. टाळ्या वाजवूयात या पहिल्या स्टेपसाठी आपण सर्वच. देवाच्या विशेष योजनेचा भाग म्हणून अनिता सिस्टर या जगामध्ये आल्या. त्यानंतर पुढे मिळाली एक प्रेमाची साथ. वर्ष आले 1970. मनीषा सिस्टरच्या रूपाने एक बहीण त्यांच्या जीवनामध्ये आली. कुटुंबात नवा आनंदाचे आगमन झाले. भावंडांच्या सहवासात प्रेम, वाटणी, जिव्हाळा आणि नात्यांचे सुंदर धडे मिळू लागले. पुढे 1973चा काळ आला. कुटुंबामध्ये प्रेमाची गोफ आणखीन घट्ट झाली आणि बॉबी दादांच्या रूपाने एक भाऊ अनिता सिस्टरच्या जीवनामध्ये आला. नातेसंबंध जपत जीवन जगण्याची अनमोल शिकवण याच वेळेमध्ये अनिता सिस्टरला मिळाली. आता जसा जसा काळ पुढे जात गेला, वर्ष आले 1991. एक सेवाभावी कारकिर्दीची सुरुवात याच काळामध्ये झाली. जीवनात जबाबदाऱ्यांचे एक नवीन पर्व सुरू झाले. ब्लू क्रॉस कंपनीमध्ये सेवेला प्रारंभ झाला. प्रामाणिकपणा, मेहनत, शिस्त आणि समर्पण यांची भक्कम पायाभरणी झाली. पुन्हा एकदा बायबलचं वचन या ठिकाणात सांगतं, कलसेकरास पत्र याचा 3रा अध्याय आणि 23 मध्ये ते म्हणतं, जे काही तुम्ही करता ते मनापासून करा, जणू काही ते प्रभूसाठीच करत आहात. आणि अनिता सिस्टरने त्यांच्या जीवनातून हे वचन, कार्यातून, त्यांच्या जीवनातून सर्वांना जगून दाखवले आहे आणि त्याच्या साक्षी काही वेळामध्ये आपण बघणारच आहोत. सेवेला सुरू झालेली असतानाच वर्ष आले 1996. 1996 ते वर्ष. 2 जीवांचा एक सुंदर प्रवास सुरू झाला. हम बने तुम बने एक दूजे के लिए. निशिकांत दादांच्या रूपाने एक जीवन साथी अनिता सिस्टरच्या जीवनामध्ये आला. परमेश्वराने 2 हृदयांना प्रेमाच्या बंधनात जोडले. यांच्या वैवाहिक जीवनाची सुंदर सुरुवात झाली. सुख, दुःख, संघर्ष, आनंद यामध्ये एकमेकांची साथ बनवून ते पुढे चालत राहिले. ज्याप्रमाणे परमेश्वराचं वचन म्हणतं उपदेशक मध्ये की दोघं एकापेक्षा बरे आहेत. वैवाहिक जीवनही सुरू झालं. आता वर्ष आलंय 1998. 68 मध्ये एका कन्येचा जन्म झाला होता. 30 वर्ष लोटून गेली होती आणि 1998 मध्ये पुन्हा एकदा एक कन्यारत्न प्राप्त झालंय. एक आशीर्वादच परमेश्वराकडून मिळाला साक्षीच्या रूपाने. कन्या साक्षीच्या या आगमनाने त्यांच्या घरामध्ये आनंद, प्रेम आणि नव्या आशा या भरभरून वाहू लागल्या. ज्याप्रमाणे परमेश्वराचं वचन स्तोत्र 127 मध्ये म्हणतं की मुले ही परमेश्वराची देणगी आहेत आणि एक सुंदर देणगी परमेश्वराने 1998 सालामध्ये अनिता सिस्टर आणि निशिकांत ब्रदर यांच्या जीवनामध्ये दिली. पुढे जा, काळ आला, वर्ष आले 2000.
2000 वर्षामध्ये आतापर्यंत अनिता सिस्टरचं सामाजिक कार्य चालू झालं होतं, आपल्या जॉबवरचं कार्य चालू झालं होतं. आता जीवनाला एक आध्यात्मिक सेवेकडचं वळण येणार होतं. आणि या जीवन प्रवासात हा जीवन प्रवास त्यांचा फक्त संसारापुरता मर्यादित राहिला नाही, तो आता सेवेकडे, प्रार्थनेकडे आणि आत्मिक जीवन वाढीकडे तो वळणार होता. साल 2000 आलं आणि सिस्टर अनिता जोडल्या गेल्या सोल्जर्स ऑफ द क्रॉस मिनिस्ट्रीशी. या प्रार्थना समूहात जोडले गेलेले असताना अनेकांच्या जीवनात आशा, विश्वास आणि प्रार्थनेचे बीज पेरण्याचे त्यांचं कार्य सुरू झालं. आणि जवळपास 24 वर्ष हेच कार्य चालू होतं. एक वेळ आला 2016चा. 1998 मध्ये त्यांना कन्या प्राप्त झाली होती, पण 2016 मध्ये परमेश्वराने एक मानसपुत्रही त्यांना दिला. अनिकेतच्या रूपाने त्यांना एक मानसपुत्र मिळाला. पुढे 2023 मध्ये अनिता सिस्टरचं ऑर्डिनेशन झालं. त्यांनी पास्टर त्यांनी त्याची दीक्षा, पास्टर पदाची दीक्षा 2023 मध्ये अनिता सिस्टरने घेतली. ही केवळ एक दीक्षा नव्हती, एक पदवी नव्हती, ही होती देवाच्या राज्यासाठी अधिक समर्पित सेवेला दिलेली दैवी हाक. ज्याप्रमाणे तो यशया बोलला होता की हे प्रभू मला पाठव, मी आहे, तू म्हणशील तिकडे जाण्यासाठी मी तयार आहे. आणि हेच आनंदाने उत्तर अनिता सिस्टरने दिले 2023 मध्ये. आणि त्यानंतर काळ पुढे जात 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 शेवट आला जून 2026. 35 वर्षाची प्रदीर्घ जी सेवा होती, ती सेवा पूर्ती झाली होती, सेवा पूर्ण झाली होती. आणि तो दिवस आला होता रिटायरमेंटचा. आणि या रिटायरमेंट मध्ये मी आत्ताच म्हणेल अनिता सिस्टरला म्हणण्यापेक्षा आत्ताच मागे वळून बघा. ही नाते, ही लोक या 35 वर्षामध्ये तुम्ही जोडलेली आहेत. परमेश्वराने हे लोक तुमच्या जीवनामध्ये जोडलेले आहेत. ही फक्त 2026 मध्ये घडलेली जी गोष्ट आहे, ही फक्त एक सेवानिवृत्ती नाहीये, तर एक नव्या अध्यायाची ही सुरुवात आहे. 35 वर्षाच्या निष्ठावान सेवेनंतर आज आपल्या व्यावसायिक जीवनातून अनिता सिस्टर रिटायर होत आहे. परंतु सेवानिवृत्ती म्हणजे हा फक्त शेवट नाही असं नाहीये. ती आहे नवीन स्वप्नाची, नव्या सेवा कार्याची आणि देवाच्या नवीन योजनेची सुरुवात. आपल्या कष्टांसाठी, प्रेमळ जीवनासाठी, मार्गदर्शनासाठी आणि असंख्य लोकांच्या जीवनावर घडवलेल्या सकारात्मक बदलांसाठी आम्ही सर्वजण अनिता सिस्टर मनापासून आपले आभारी आहोत. आज तुम्ही नोकरीतून तरी जरी निवृत्त होत आहात, परंतु देवाच्या राज्यातील सेवेसाठी तुम्ही एक नवीन सुरुवात करणार आहात. आणि त्या सेवेमध्ये कुठल्याही प्रकारची निवृत्ती नाही. परमेश्वराचं वचन 2 तिमोथीमध्ये सांगितल्याप्रमाणे, ज्याप्रमाणे संत पाऊल म्हणतो, आज नक्कीच तुम्ही ते म्हणू शकता तुमच्या सेवेविषयी की मी चांगली लढाई लढली आहे, शर्यत पूर्ण केली आहे आणि विश्वास